Hello students, welcome back in 6th class and in subject science. In last video we have solved the exercise of our second topic, that is the living world, and today we are going to learn a third topic of our science, that is the diversity in living things and their classification. Part first. In that, diversity means variation. Difference means what are the variations and different characteristics of living things, and what basis they are classified, and what are the different applications of that classification. Okay, now we start our topic, that is the diversity in living organisms. विद्यार्थी मित्रांनो, डायव्हर्सिटी म्हणजे काय तर चेंजेस, म्हणजे जे काही लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, फक्त त्यात लिव्हिंग थिंग जर कन्सिडर केल्या तर सगळे प्लांट्स सगळे ॲनिमल्स आपल्याला सेम दिसतात का? नक्कीच नाही. आता इथे तुम्हाला खूप सारे पिक्चर दिसत आहेत, सगळे सिमिलर आहेत का? नाही. सगळे जर प्लांट्स म्हटले सगळे प्लांट्स सेम आहेत का? नाही. तुळस घेतली किंवा आपण बनाना ट्री वडाचं झाड घेतलं तर यामध्ये खूप सारा डिफरन्स आहे. काही प्लांट्सला फ्लावर येतात, काहींना फ्लावर्स येत नाहीत. तसंच सेम फ्रुट्स रिलेटेड आहे, लीफची साईज आहे, लीफचा आकार आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने म्हणजे हे जे व्हेरिएशन आहे यालाच आपण काय म्हणतो? डायव्हर्सिटी. आणि यामुळेच हा सगळा गोंधळ होऊ नये म्हणून क्लासिफिकेशन केलं गेलं. सेम केस प्लांटची तशीच ॲनिमल्सच्या बाबतीत सुद्धा आहे. ॲनिमल पाहतो आपण, सगळे ॲनिमल सेम आहेत का? तर नाही. ॲनिमल मध्ये सुद्धा चेंजेस आहेत. काही ॲक्वॅटिक आहेत, काही टेरेस्ट्रियल आहेत, काही ॲम्फिबियन्स आहेत, बर्ड्स फ्लाय होतात. ठीक आहे. म्हणजे हे सगळं जे व्हेरिएशन आहे, हा जो डिफरन्स आहे प्रत्येक ॲनिमल मधला, स्पेसिस टू स्पेसिस हा कशा पद्धतीने आहे, त्यांचं क्लासिफिकेशन कोणत्या बेसवरती केलं जातं आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स काय आहेत, हे आपण या चॅप्टरमध्ये डिटेल्स पाहूयात. चला तर मग सुरू करूया आपल्या चॅप्टरला, that is the diversity of living organisms. Before we start our lecture, we see some basic questions. For example, question number first, in which sphere of the earth do living things exist? आपल्या अर्थ सरफेस वरती कोणत्या स्पेअर मध्ये लिव्हिंग थिंग्स आपल्याला बघायला मिळते? आता पहा, बघा, हे जे तीन स्पेअर आहेत, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर, या तीनही स्पेअर मध्ये आपल्याला लिव्हिंग थिंग बघायला मिळते. म्हणजे ॲटमॉस्फिअर कन्सिडर केलं तर बर्ड्स फ्लाय होत आहेत ॲटमॉस्फिअर मध्ये, हवेमध्ये बर्ड्स आहेत म्हणजेच ॲटमॉस्फिअर मध्ये लिव्हिंग थिंग आहे. इन्सेक्ट असतात. हायड्रोस्फिअर जर पाहिलं तर जिथे पाणी आहे त्याला पण हायड्रोस्फिअर म्हटलं, म्हणजे पाण्यामध्ये फिश आहेत, वेगवेगळे प्लांट्स आहेत, म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला लिव्हिंग म्हणजे सजीव सृष्टी बघायला मिळते. तसंच लिथोस्फिअर मध्ये आहे का? म्हणजेच जमिनीवर. हो, नक्कीच आहे, कारण आपण लिथोस्फिअर मध्ये राहतो, आपण जमिनीवरती राहतो, म्हणजेच लिव्हिंग थिंग ही जमिनीवरती सुद्धा म्हणजे लिथोस्फिअर मध्ये सुद्धा आहे. म्हणजेच तीनही स्फिअर मध्ये आपल्याला लिव्हिंग थिंग बघायला मिळते. मीन्स द थ्री स्फिअर लाईक ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर, द एक्झिस्टन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. Then second question, are the plants and animals that you have seen all alike? आपल्या आजूबाजूला दिसलेले सगळे काही प्लांट्स आहेत, सगळे ॲनिमल आहेत, ते सगळे सेम दिसतात का? प्लांट्स कन्सिडर केले, त्यांची साईज वेगळी आहे, त्यांचे लीफ वेगळे आहेत, स्टेम वेगळे आहे, रूट्स वेगळे आहेत, म्हणजे सगळेच्या सगळे प्लांट्स आणि ॲनिमल्स लाईक आहेत का? म्हणजे सेम आहेत का? नाही, तर ते अलाईक आहेत. मीन्स they are not same. Okay, then next point, that is what is called biodiversity. Students, bio means living and diversity means variation, means each organism in this world, whether it is a plant or animal or some cases the microorganism also, is unique in itself. बघा, आपली जी बायोडायव्हर्सिटी आहे, म्हणजेच जिथं सजीव आहेत त्यामध्ये जे व्हेरिएशन आहे, जे चेंजेस आहेत, यामध्ये आपण पाहतो
की प्लांट्स, ॲनिमल्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. हे सगळे काय आहेत तर स्पेसिसच्या स्पेसिस ते डिफरंट आहेत. आपल्यासारखा नवीन सजीव म्हणजे ह्युमन बीइंग जर कन्सिडर केला तर आपल्यासारखा सेम दिसणारा व्यक्ती नसतो, म्हणजेच आपण युनिक आहोत. बरोबर. तसं प्लांट्स युनिक असतात का? जर वडाचं झाड आहे किंवा आंब्याचं झाड आहे, त्याची स्पेसिस कुठेही असू शकते, सिमिलर ट्रीज कुठेही असू शकतात, मात्र हे व्हेरिएशन आपल्याला ह्युमन बीइंग मध्ये बघायला मिळतं. दिस युनिकनेस ऑफ इंडिव्हिज्युअल्स फॉर्म्स ऑन द बेसिस ऑफ डायव्हर्सिटी among the living organisms. Biodiversity refers to the diverse or varied forms of living beings which differs from one another in external appearance, size, color, pattern, internal structure, nutrition, behavior, habitat, etc. Means this biodiversity occurs in only external appearance, not in internal appearance. Means in all animals, the internal structure of animals are similar. Means the body shape, their nose, hand, legs, or heart, lungs, respiratory system are the similar one, but only difference in their external appearance means color, size, eyes color, like that. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की ही जी व्हेरिएशन आहे, हा जो चेंजेस आहे सजीवांमधला, हा कोणता चेंजेस असतो तर एक्सटर्नल असतो, बाहेरचा असतो. म्हणजे आपलं दिसणं, आपला कलर, आपल्या डोळ्यांचा कलर, आपली उंची, हे सगळं एक्सटर्नल आहे. पण इंटरनल ज्या गोष्टी आहेत म्हणजे ब्लड कलर, व्हेरिएशन आहे का? ब्लडचा कलर प्रत्येक स्पेसिस वाईज डिफरंट आहे का? नाही. किंवा आपल्या हार्टची पोझिशन, ब्रेनची पोझिशन हे पण डिफरंट आहे का प्रत्येकाचं? नाही. म्हणजे जे व्हेरिएशन आहे बायोडायव्हर्सिटी मधलं, ॲनिमल्स कन्सिडर केले आपण, फक्त ह्युमन बीइंग जर कन्सिडर केला तर त्याचं बॉडी इंटरनल स्ट्रक्चर सेम असतं, पण एक्सटर्नल हे त्याच्यामध्ये व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळतात. मग व्हेरिएशन कशामध्ये असू शकतात? कलर मध्ये असू शकतात, साईज मध्ये असू शकतात, बिहेवियर एखाद्याचं वागणं असू शकतं, हॅबिटॅट म्हणजे सवय असू शकते, न्यूट्रिशन म्हणजे पोषण, काही लोक व्हेजिटेरियन असतात, काही नॉन व्हेजिटेरियन असतात, म्हणजे हे न्यूट्रिएंट्स कोणी कसं इनटेक करतं त्यावरती डिपेंड आहे. मात्र इंटरनल जे स्ट्रक्चर आहे आपल्या बॉडीतलं ते मात्र सगळ्यांचं सेम असतं. देन बायोडायव्हर्सिटी इन प्लांट. आता आपण ॲनिमल मध्ये बायोडायव्हर्सिटी पाहिली की त्याच्यामध्ये काय काय चेंजेस असू शकतात, इंटरनल कोणत्या गोष्टी सिमिलर असतात आणि एक्सटर्नल काय सेम असतं किंवा काय डिफरन्स असतो. आता प्लांट्सच्या केसेस मध्ये बघायचं झालं तर व्हेरियस टाइप ऑफ प्लांट्स आर फाउंड इन मेनी प्लेसेस अराउंड us. Some plants like grass are short while others are tall and have canopy. म्हणजे पहा, आपल्या सराउंडिंग मध्ये खूप साऱ्या प्लांटच्या स्पेसिस आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये आपण पाहतो की काहींचा आकार जो आहे, काहींची हाईट जी आहे अतिशय स्मॉल असते. फॉर एक्झाम्पल आपले फ्लॉवरिंग प्लांट्स असतील, आपले ग्रीन ग्रास असतील की ज्यांची हाईट ही शॉर्ट असते. बट others are tall in case of other trees like coconut plant or banana plant, they are the tall. काही जे प्लांट्स आहेत तर ते मीडियम साईजचे असतात, काही टॉल असतात तर काही शॉर्ट असतात. Some plants grow under water while some others float on water. We find that some plants grow even in deserts. बघा, प्लांट्स रिलेटेड आपण पाहतो की काही जे प्लांट्स आहेत तर ते पाण्याच्या खालच्या साईड म्हणजे पाण्यामध्ये वाढतात, तर काही पाण्याच्या वरती वाढतात. तुम्ही अलगी जर पाहिली तर अलगी पाण्याच्या वरती फ्लोट होते. बरोबर. काही ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत, प्लांट्स आहेत जे पाण्यामध्ये आपल्याला त्यांची ग्रोथ होताना दिसते. पण याही पेक्षा वेगळं म्हणजे काही जे प्लांट्स आहेत ते अगदी डेझर्ट एरियामध्ये म्हणजे जिथं पाण्याची खूप कमतरता आहे अशा ठिकाणी सुद्धा वाढतात. म्हणजे हे ज्या स्पेसेस आहेत प्लांटच्या याही डिफरंट आहेत की जे कुठे सापडतात आपल्याला आणि त्या कशा वाढतात, त्यांची हाईट कशी आहे. Then moreover we find that there is a lot of variety in the same type of plant. For example, there are different varieties of rice or wheat, different types of roses and mangoes of different flavors. आता पहा, आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला खूप जास्त व्हरायटीचे प्लांट्स आहेत. बरोबर. मग यामध्ये जसं की
काही प्लांट्सला फ्लावर येतात, काहींना फ्लावर्स येत नाहीत, काहींना फ्रुट्स येतात, काहींना फ्रुट्स येत नाहीत, काहींचे फ्रुट्स स्वीट असतात, काहींचे स्वीट नसतात. तर आता वेगवेगळं यामध्ये अजूनही व्हेरिएशन बघायचं म्हटलं तर आपलं राईस आणि व्हीट, गहू आणि तांदूळ जर बघितलं तर यामध्ये सुद्धा चेंजेस आहेत. ते धान्यांचं आहे बरोबर, त्यांचा आकार वेगळा आहे, त्यांना येणारं लीफ वेगळं आहे, म्हणजेच पानाची साईज वेगळी आहे. Different type of roses and mangoes of different flavors. Some plants grow even without stems, leaves or roots, and they are very different from ordinary plants. ज्या पद्धतीने आपण पाहिले की प्रत्येक प्लांटचं काहीतरी वेगळं, म्हणजे जी स्पेसिस आहे, सपोज मँगो ट्री कन्सिडर केला किंवा इतर फ्लॉवर ट्री कन्सिडर केला तर इतरांपेक्षा नक्कीच वेगळा आहे बरोबर. काहींचं स्टेम वेगळं असतं, काहींचे लीफ वेगळे असतात, काहींचे रूट्स वेगळे असतात. तर असेही प्लांट्स आहेत की त्यांना स्टेम, लीव्स आणि रूट्स काहीही नसतं. म्हणजेच आपण ते डिफरन्शिएट करू शकत नाही की या प्लांटचं स्टेम कोणतं आहे आणि लीफ कोणतं आहे, म्हणजे हेही असू शकतं. आणि मग हे जे प्लांट्स असतात ते नॉर्मल प्लांट्स पेक्षा अतिशय वेगळे असतात. ठीक आहे, दिस इज द डायव्हर्सिटी इन प्लांट्स. हे व्हेरिएशन आहे पहा प्लांट्स मधलं की वेगवेगळे यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स असू शकतात. आता पहा इथे आपल्याला दिसतंय काय आहे हे, तर लीफचं इंटरनल स्ट्रक्चर आहे. लीफच्या आतमध्ये काय होतंय तर हा जो आहे तर तो स्टोमाटा आहे. म्हणजे ज्यावेळी हे जे लीफ आहेत तर ते ॲटमॉस्फिअर मधला कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करतात, त्यावेळी हा स्टोमाटा ओपन होतो. आणि मग एकदा का स्टोमाटा ओपन झाला की तो काय करतो, हा ॲटमॉस्फिअर मधला कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करतो, सनलाईट ॲब्सॉर्ब करतो आणि त्याचं कन्व्हर्जन फूड मटेरियलमध्ये म्हणजेच कार्बोहायड्रेट्स किंवा जे काही ग्लुकोज आहे त्यामध्ये कन्व्हर्जन करतो. आणि या रिॲक्शनमध्ये आपला जो ऑक्सिजन आहे तर तो इव्हॉल्व करतो, तो ॲटमॉस्फिअरमध्ये सोडला जातो. हे एक महत्त्वाचं झालं पहा की हे कोण करतं, कोणते प्लांट्स करतात तर ते ॲटोट्रॉपिक आहेत. ॲटोट्रॉपिक मीन्स दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड. अशाच प्लांट्समध्ये हे कॅरेक्टरिस्टिक असू शकतात. आता इथे सेकंड पिक्चरमध्ये दिसतंय पहा, याहीपेक्षा वेगळं प्लांट आहे, याला इन्सेक्टिव्हरस म्हटलं जातं. आता याला काय इन्सेक्टिव्हरस म्हणतात पहा, तर इथे पहा तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकता, छोटासा व्हिडिओ आहे पहा की एक इन्सेक्ट एक फ्लावरवरती बसलाय, पण ज्यावेळी तो इन्सेक्ट तिथे बसला त्यावेळी त्या फ्लावरनं आपलं जे ओपनिंग आहे तर ते बंद केलं आणि मग तो इन्सेक्ट आतमध्ये खाऊन घेतला. आणि म्हणून याला काय म्हटलं जातं तर इन्सेक्टिव्हरस, म्हणजे त्याला कीटकभक्षी असं म्हटलं जातं. म्हणजे पहा आपण म्हणतो ग्रीन प्लांट्स असं कीटक खातात का, नाही, पण काही प्लांट्स असे आहेत, ग्रीन प्लांट्स असे आहेत की ते कीटक खातात. त्यांचं फूल एवढं सुंदर असतं की त्या फुलावरती ज्यावेळी कीटक बसतात, इतर किडे बसतात, त्यावेळी बसले की ते लगेच त्यांना आतमध्ये ओढून घेतात आणि मग ते खातात, त्यांना त्यांच्याकडून न्यूट्रिएंट्स मिळत असतं. ठीक आहे, यांना इन्सेक्टिव्हरस प्लांट्स असं म्हटलं जातं. आता इथेही बघू शकता पहा तुम्ही, हाही एक इन्सेक्टिव्हरस प्लांट आहे की ज्याच्यामध्ये इन्सेक्ट गेल्यानंतर, एखादा ॲनिमल गेल्यानंतर आपोआप त्याचे जे फ्लावर आहेत तर ते फ्लावरचं जे तोंड आहे तर ते मिटून घेतं आणि म्हणून याला आपण इन्सेक्टिव्हरस प्लांट्स म्हणतो. Plants make their own food in sunlight. Such plants are called autotrophic plants. जे प्लांट्स लाईटच्या प्रेझेन्समध्ये, सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये स्वतःचं फूड मटेरियल प्रिपेअर करतात त्याला आपण ऑटोट्रॉपिक म्हणतो. फॉर एक्झाम्पल द हिबिस्कस, पोमग्रेनेट्स, पेरिव्हिंकल एक्सेट्रा. जे ग्रीन प्लांट्स आहेत ते सगळेच्या सगळे कसे झाले, ऑटोट्रॉपिक झाले, की या प्रोसेसमध्ये ते फूड मटेरियल प्रिपेअर करतात. सम प्लांट्स आर फंगस, then Loranthus dodder use other plants for food and are said to be heterotrophic. ज्या फंगी किंवा अल्गी आहेत, अल्गी म्हणजे आपण पाहतो की पाण्याच्या वरती आपल्याला जे पोल्युटेड वॉटर आपण पाहतो, त्या पोल्युटेड वॉटरच्या वरती आपल्याला अल्गीची ग्रोथ झालेली दिसते, ग्रीन सगळीकडे आपल्याला दिसतं असं. किंवा काही जे प्लांट्स आहेत, किंवा दुसरं म्हणजे फंगी. फंगी म्हणजे काय तर जे शिळं अन्न आहे, म्हणजे चपाती असेल, भाकरी किंवा ब्रेड आहे, तर ते ब्रेड जर या पावसाच्या दिवसामध्ये तुम्ही बघाल की 2 दिवस जर ब्रेड तुम्ही असं कोंदट वातावरणात जर ठेवलं, दमट वातावरणात, तर त्यावरती व्हाईट अशा कलरची आपल्याला बुरशी दिसते. ती बुरशी म्हणजेच काय तर फंगस आहे, जे की त्याच्यामध्ये ग्रीन पिगमेंट नाहीये,
हे क्लोरोफिल पिगमेंट नाही आणि त्याच्यामुळे ते फूड मटेरियलसाठी अन्न त्याला मिळण्यासाठी दुसऱ्या लिव्हिंग थिंग वरती ते डिपेंड असतं अन्नासाठी वेगळ्या कशाचा तरी वापर करत असतात म्हणून यांना काय म्हणतो आपण हेट्रो. हेट्रो मीन्स अनादर दुसऱ्या कोणावर तर ते डिपेंड असतात म्हणून त्यांना हेट्रोट्रॉपिक असं म्हटलं जातं. प्लांट्स लाईक पिक्चर प्लांट्स इवन कंझ्युम इन्सेक्ट्स अँड दे आर कॉल्ड इन्सेक्टिव्हरस. असे प्लांट्स ज्याला पिक्चर प्लांट असं म्हटलं जातं ते अदर इन्सेक्टला खातात आणि म्हणून त्याला इन्सेक्टिव्हरस असं म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीनं आज आपण प्लांटचे क्लासिफिकेशन म्हणण्यापेक्षा त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या प्लांटचं कोणत्या बेसिसवरती ते आपण डायव्हर्सिटी आपल्याला बघायला मिळते, ॲनिमलमध्ये कोणत्या पद्धतीमध्ये बघायला मिळते, कोणत्या प्रकारे बघता येते हे आपण पाहिलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट क्लासिफिकेशन वेगळे प्लांटचे पार्ट्स कोणते आहेत त्यांचं फंक्शन काय आहे हे पाहूया. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.